माननीय काकासाहेब कोटे, कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय आशुतोष दादा काळे, लोकप्रिय डॉक्टर गर्जे साहेब, त्यानंतर फकीर मामू कुरेशी, राजू भाऊ शिरे, मनोज भाऊ, या कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोज भाऊ शिंदे, बाळाभाऊ सोनटक्के, आणि आपण या भागामधून ज्या नगरसेवकांना आपल्या पसंतीने या ठिकाणी आपण उत्सुकता दाखवून त्यांना उमेदवारी मिळवून देण्याचा प्रयत्न केला, असे आमचे विमलभाई भगवान मरसळे व इम्तियाजभाई अख्तर, या भागामधील नगरसेवकांना आपल्या सर्वांच्या आग्रहास्तव आपण दादांनी या उमेदवाराला उमेदवारी दिलेली आहे। आपण नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातर्फे उमेदवारी देऊन आपण सर्वांनी काकासाहेब कोटे यांना भरघोस मताने विजय करायचा आहे आणि आपल्याला नगरपालिकेमध्ये पाठवून कोपरगाव हे स्वच्छ कोपरगाव आणि कोपरगावला जे पाण्याचा प्रश्न जो सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न होता तो प्रश्न सोडवण्यासाठी जे 15 ते 20 दिवस पाणी आपल्याला कोपरगाव शहराला यायचं ते दादांच्या सहकार्याने ते आपल्याला 4 दिवसामध्ये पाणी येत आहे। आणि दादांनी एक संकल्प केलेला होता का मी कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न हा सोडवल्याशिवाय राहणार नाही, आणि तो खरोखर पाणी प्रश्न दादांनी सोडवलेला आहे। आणि आपण जर या नगरपालिकेमध्ये जर काकासाहेब कोटे आणि ज्याही भागातील जे 30 उमेदवार जे उभे आहेत यांना भरघोस मतांनी जर आपण जर विजय जर केला तर पाण्याचा प्रश्न जो आहे तो 2 दिवसावर पाण्याचा प्रश्न येईल आणि भविष्यामध्ये तुम्हाला 1 दिवसाआड सुद्धा पाणी देण्याचा प्रयत्न हे आमदार आशुतोष दादा यांच्या माध्यमातून काका कोटे हे सर्वसामान्यांचे नेते आहेत, गोरगरिबांचे नेते आहेत। त्यांनी कोपरगाव शहरामध्ये छोट्या मोठ्या दुकानदारांना त्यांच्या बँकेतून कर्ज देऊन कोपरगावचा छोटा मोठा दुकानदार हा सधन झाला पाहिजे, तो टिकला पाहिजे, तो त्याची प्रगती झाली पाहिजे। काकांनी कधीही विचार केला नाही, त्यांनी कोपरगावचं भलं व्हावं या हिशोबाने त्यांनी विचार केला आहे। काकांनी आपल्या भागामध्ये सर्व मागासवर्गीयांच्या पाठीमागे उभं राहून याच्या मागचा तो इतिहास आहे त्यांनी निवडून आणण्याचा प्रयत्न केला आहे। यामध्ये भागीरथ काकडे असेल, बाबूराव सातपुते असेल आणि प्रकाशराव शिंदे असेल की त्यांना कोपरगाव नगरपालिकेचा नगर अध्यक्ष पद हे त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। काका एक इमानदारीने काकांनी काम केलेलं आहे आणि त्या काकांना आज कोपरगाव मधील सर्व लोक म्हणतात की खरोखर काका निवडून आले पाहिजे, खरोखर काका निवडून आले पाहिजे। आपल्या सर्वांच्या प्रयत्नांनी काका हे भरघोस मताने निवडून येतील। आपल्या कोपरगावचा प्रश्न आहे, विरोधी म्हणतात का कोपरगाव मध्ये काम झालेलं नाही। अरे याच्या मागचा तुम्ही इतिहास बघा की कोपरगावची परिस्थिती काय होती। कोपरगाव मध्ये रस्ते झाडाचे नव्हते, कोपरगाव हे धूळगाव म्हणून ओळखलं जायचं। आज कोपरगावची परिस्थिती बदलली आहे। बाहेरून जे आमचे पाहुणे वगैरे येतात ते बघतात की खरोखर कोपरगावची परिस्थिती बदललेली आहे आणि आम्ही सुद्धा सांगतो हे सगळं काही दादाच्या सहकार्याने झालेलं आहे। दादांनी भरघोस निधी कोपरगावसाठी आणून कोपरगाव तालुक्याचा कायापालट करण्याचा एक संकल्प हाती घेतलेला आहे। एक विजन असलेला नेता आणि त्याच्या जोडीला काकाची साथ ही चांगल्या पद्धतीने लागणार आहे।
कोपरगावचा जर विकास करायचा असेल, आपल्या तरुणांना जर बाहेरगावी जाण्यापासून जर थांबायचं असेल, आपल्या कोपरगावामध्ये तरुणांना जर रोजगारी जर उपलब्ध करून द्यायची असेल, तर आपल्याला काका कोर्टे साहेबांना भरघोस मतांनी विजय करायचा आहे आणि कोपरगाव नगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता देऊन आपण कोपरगावचा कायापालट करायचा आहे. भरपूर काही बोलण्यासारखं आहे, भरपूर काही बोलू शकतो, पण तुम्हाला एवढीच कळकळीची विनंती आहे तर आपल्या भागामध्ये जे उमेदवार आहे विमलभाई मरसळे व इम्तियाजभाई अख्तर यांना सुद्धा भरघोस मताने आपण निवडून देऊन नगरपालिकेमध्ये त्यांना कामासाठी आपल्याला पाठवायचं आहे. अहो, नगरपालिकेमध्ये जरी काम नगरसेवक नसताना सुद्धा आमचे इम्तियाजभाई अख्तर ज्या वेळेस सुभाषनगर भागामध्ये कुठलाही प्रसंग आला, सुभाषनगर भागामध्ये जरी पावसाचं पाणी आलं तरी पहिले इम्तियाजभाई आमच्या त्या ठिकाणी हजर राहतात आणि दादांकडे तो मेसेज पाठवतात की आमच्या भागामध्ये अशा पद्धतीनं पुराचं पाणी असेल तर कुठलीही आपत्ती असेल त्या आपत्तीला सामोरं जाण्यासाठी आमच्या इम्तियाजभाई पहिलेच प्रथम त्या ठिकाणी हजर राहतात आणि त्यांना जोड ही मरसळेंची लाभलेली आहे. तुम्हाला असं वाटतं का दोन्ही नगरसेवक हे भरघोस मतांनी निवडून येतील अशी मी आशा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. विकासासाठी मी या राजकारणामध्ये आलेलो आहे आणि आशुतोष दादांकडे जी काही निधी आणण्याची ताकद आहे ती ताकद मी अनुभवतोय गेल्या 7-8 दिवसापासून. आम्ही आता सर्वे नंबर 105 मध्ये गेलो होतो, तिथे एक माऊली मंगल कार्यालय झालेलं आहे, त्या ठिकाणी जायला रस्ता नव्हता, तो तिथं कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आता मला बघायला मिळाले. ज्या प्रभागामध्ये मी फिरतो त्या ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते, पेवर ब्लॉक टाकून सर्व कोपरगावचा विकास जो आशुतोष दादांनी केलेला आहे त्यामुळे प्रभावित होऊन मी या राजकारणामध्ये आलेलो आहे. या भागामध्ये आल्यानंतर खरं अनेक प्रसंग आठवतात. मला आठवतं या समोर पोस्टाच्या स्थिती ज्या टपऱ्या होत्या त्यातली प्रमुख टपरी होती आता उमेदवार नसीर भाई सय्यदची, भांगारचे सगळे टपरे होते. त्या टपऱ्या ज्यावेळेस एका नगराध्यक्षाने उठवल्या त्यावेळेस मी 4 ठिकाणी 4 दिवस त्या ठिकाणी धरणे आंदोलन केलं होतं. बरोबर आहे का संजय जोशी? धरणे आंदोलन केलं होतं. तब्बल 4 दिवस त्या ठिकाणी आम्ही रात्रंदिवस बसून होतो. तर त्या काळामध्ये मला आठवतं तिथं मी बसून असताना ज्या लोकांनी मला जेवू घातलं, आमचा भागीनाथ काकडे होता तेव्हा, प्रकाश शिंदे होता माजी नगराध्यक्ष, बाबूराव सातपुतेच्या घरून मला त्या ठिकाणी डबा यायचा. इथं अशोक वाणीचं किराणा दुकान होतं, दुष्यंत तुझं पण होतं, अशोक वाणीचं पण होतं, अशोक वाणीच्या घरून मला डबा यायचा. एक बिनाबाई होती, आता आहे की नाही, बिनाबाईच्या घरून सुद्धा मला डबा यायचा. समोर मला ते वाजेताई दिसते, बरोबर आहे का, तिच्या घरून सुद्धा मला डबा यायचा. अशा सगळ्या आठवणी या ठिकाणी जागरूक झाल्या. आम्ही आतापर्यंत या कोपरगावचा विकास आणि विकासच केलेला आहे. जरी काही शॉपिंग सेंटर माझी धर्मपत्नी नगराध्यक्ष असताना मी जे बांधलेले आहे कोणाला विस्थापित होऊ दिलेलं नाही. समोरच्या टपऱ्या ज्या उठवल्या एका नगराध्यक्षांनी ते सगळे विस्थापित झाले. परंतु माझ्या धर्मपत्नीच्या काळामध्ये ज्या ठिकाणी शॉपिंग सेंटर बांधले, तुमच्या जवळचं ओपन एअर सेंटर जवळचं शॉपिंग सेंटर बघा, सगळ्यांना त्याच ठिकाणी जागा दिली. शाळा नंबर 1 जवळचं शॉपिंग सेंटर बघा, कुणाला विस्थापित होऊ दिलं नाही. नेहरू भाजी मार्केटचं शॉपिंग सेंटर बघा, कुणाला विस्थापित होऊ दिलं नाही. एसटी स्टँड जवळचं शॉपिंग सेंटर बघा, कुणाला विस्थापित होऊ दिलेलं नाही. अशा प्रकारे त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं तर आपली एसटी स्टँडची जागा आहे त्याच्यामध्ये कोपरगावातल्या सगळ्या विस्थापितांचं पुनर्वसन होऊ शकलेलं असतं. या सगळ्या विस्थापितांचं पुनर्वसन आम्ही आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे करणार आहोत. आणि या भागामध्ये जो काही जातीय सलोखा आहे तो खूप नाव घेण्यासारखा आहे. सगळ्या गावांनी आदर्श घ्यावा अशा प्रकारचा हा जातीय सलोखा या भागामध्ये आहे. मला आठवतं 25-25 दिवसांनी ज्यावेळेस पाणी येत होतं, पूर्वी तर 50-50, 60-60 दिवस पाणी या ठिकाणी येत नव्हतं. त्यावेळेस आमच्या स्कूलचा जो ड्रायव्हर आहे इक्बाल सय्यदच्या बोरवरून आम्ही सगळ्या या भागाला पाणी पुरवलं होतं, घरपोच पुरवलं होतं, पाईपलाईन टाकल्या होत्या. इक्बालच्या घरचं पाणी सगळ्यांना चालतं आणि इक्बाल भाईवर धंदा करून असं कसं काय चालत, इक्बाल भाईच्या रुपयात माल घेऊन असं कसं काय चालत. हे सगळे जे प्रश्न आहेत मित्रांनो, आशुतोष दादा काळेंच्या नेतृत्वाखाली सर्व धर्मीय, सर्व समावेशक
आम्ही राजकारण करण्यामध्ये करणार आहोत. कोणावर आम्ही अन्याय निश्चितपणे होऊ देणार नाही याची खात्री मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. बोलण्यासारखे अनेक प्रश्न आहेत, परंतु प्रामुख्याने मला या भागामध्ये ज्या प्रश्नावर बोलावंसं वाटतं, या ठिकाणच्या ज्या जागा आहेत या जागांमध्ये पक्के घरं तुम्ही सगळ्यांनी बांधलेले आहेत, परंतु मला वाटतं उतारे अद्याप नावावर झालेले नाही. त्याच्याकरता सुद्धा करायचा ते प्रयत्न करू. आणि आशुतोष दादांचं शासनामध्ये इतकं वजन आहे की अजित दादा आशुतोष दादांचा शब्द टाळत नाही. आणि चांगले कॉन्क्रीटचे जे रस्ते झालेले आहेत, अतिक्रमित जागेमध्ये सरकारी निधी सुद्धा खर्च करता येत नाही. पण आशुतोष दादांच्या प्रयत्नानं, त्यांचं शासन दरबारी असलेल्या वजनामुळे या ठिकाणी रस्ते सुद्धा झालेले आहेत. आणि याच्या पुढचा जो प्रश्न आहे मित्रांनो आपला, तो आपलं जे की पाणी, जे आशुतोष दादांच्या प्रयत्नानं 20-20, 25-25 दिवशी जे पाणी येत नव्हतं ते आता 4-5 दिवसावर जरी आलेलं असलं ते आपल्याला 4 दिवसावर आणायचंय, 3 दिवसावर आणायचंय, 2 दिवसावर आणायचंय. परंतु पूर्वीच्या सारखं दररोज पाणी सुद्धा या आपल्या सगळ्या कोपरावाला मिळालं पाहिजे. हे जे काही पण आशुतोष दादांनी केलेलं आहे त्याला आपल्या सगळ्यांना साथ द्यायची मित्रांनो. आणि जे काही बाकीचे काम आहेत, रस्ते, गटार, याची तुम्ही काही काळजी करू नका. आशुतोष दादा निधी आणण्यामध्ये एवढे प्रबळ आहे. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आशुतोष दादांनी इतका निधी कोणत्याही शहराला अजितदादांनी दिलेला नसेल. फक्त तो निधी त्याची अंमलबजावणी कोणी करायची? नगरपालिकेने करायची. आणि नगरपालिकेची सत्ता तुम्ही कोणाच्या ताब्यात सोपवणार आहात? माझ्या ताब्यात सोपवणार की? पण माझ्या ताब्यात जर सत्ता सोपवली, नगरपालिकेमध्ये जे ठराव व्हावे लागतात ते ठराव होण्यासाठी मला नगरसेवकांची साथ लागते. आणि ती नगरसेवकांची माझी तुम्हाला कळकळीची एकच विनंती आहे, तुम्ही 30 नगरसेवक आशुतोष दादांच्या नेतृत्वाखालचे निवडून आले पाहिजे. त्यामध्ये आपल्या भागातल्या प्रभाग क्रमांक 8 साठी विमल भगवान मरसाळे, कुठे आहेत ते विमलताई? इथं उभे राहा, ओळख करून द्या. विमलताई मरसाळे, जम्मू मरसाळेचे कोणी आहे का तुम्ही? त्याचं काम मी गेल्या अनेक वर्षापासून पाहतोय. कुठे सुद्धा स्टेजवर न येणारा माणूस, तू जर स्टेजवर आला, नगरसेवकपदाचा उमेदवार झाला, मला खूप आनंद वाटला. आणि सगळ्या तुझ्या बरोबर जे काही उभे राहणार होते त्या सगळ्यांनी तुला साथ दिलेली आहे. अशी साथ या सगळ्या नगरसेवकांना निवडून देण्याकरता सुद्धा मला आणि आशुतोष दादाला द्या अशी कळकळीची विनंती मी करतो. टाळ्या 2 प्रकारच्या असतात. भाषण संपवायचं असलं तरी टाळ्या वाजतात आणि भाषण आवडलं तरी टाळ्या वाजतात. तुमच्या टाळ्या कशाच्या आहे? आवडलेलीच आहे. वा वा वा. असंच तुम्हाला आवडावं असं काम मी निश्चितपणे करणार आहे. तुम्ही आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली जे मला निवडून देणार आहात तसंच सगळ्या 30 नगरसेवकांना निवडून द्या अशी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. त्या कॉर्नर मीटिंगसाठी जमलो आहोत. या भागातील उमेदवार आमचे मित्र इम्तियाज भाई व मरसाळेताई यांना या भागामधून जास्तीत जास्त लीड द्या. या भागात या कोपरगाव शहराचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे यांना जास्तीत जास्त मत द्या. पण हे का द्या हे एक महत्वाचं आहे. एखाद्या माणसाला मत द्या आणि एखाद्या माणसाला मत का देऊ नये हे समजून घेणं कधी पण गरजेचं असतं मित्रांनो. कारण ही जी काही निवडणूक आहे ही कोपरगाव शहरातील नागरिकांसाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. येणाऱ्या भविष्यासाठी महत्वाची आहे. या कोपरगाव शहराची 14 ते 19 जी काही परिस्थिती झाली होती, या कोपरगाव शहराला दुर्गाव म्हणून नाव पडलं होतं. हा धारामळ रोड आपण बघायचो, असंख्य दुर्गाव, असंख्य रस्ते, खड्डे या ठिकाणी राहायचे. या सगळ्या परिस्थितीमध्ये कोपरगाव शहरामध्ये पाणी त्यावेळेला 23 दिवसाआड यायचं. आपल्याला कोणाच्या लग्नाला जायचं असलं किंवा काही घटना जरी घडली तर आपण पहिले पाणी कधी येणार या गोष्टीचा विचार करायचो. पण 2019च्या निवडणुकीला आशुतोष दादांनी या कोपरगाव शहराला सांगितलं की तुमच्या पाण्याची समस्या असेल, रस्त्याची समस्या असेल, सगळे सोडवल. आणि आपण सगळ्यांनी आशुतोष दादांवर विश्वास ठेवला आणि आशुतोष दादाला 2019ला निवडून दिलं. पण या सगळ्यामध्ये आशुतोष दादांनी स्वतःचं कर्तव्य समजून ज्या लोकांना मी शब्द दिले आहे तुम्ही या कोपरगाव शहरातील सगळ्या समस्या सोडवल. आणि आशुतोष दादांनी गेल्या 5 वर्षामध्ये या कोपरगाव शहरातील सगळे प्रमुख रस्ते केले.
पाण्याची समस्या सोडवली. आज 5 नंबरचं तळ झालं, आज आपल्याला तिसऱ्या चौथ्या 5व्या दिवशी पाणी येतं. पण हे करण्यामागं आशुतोष दादांना किती रात्रंदिवस कष्ट पडले. आज आपल्याला पाण्याचं तळ दिसतं, पाणी येतं, पण हे करण्यासाठी आशुतोष दादांनी जे काही कष्ट घेतले आम्ही सगळ्यांनी जवळून बघितले. मला तुम्हाला सांगायचा विषय आहे की जर आशुतोष दादा 5 वर्षामध्ये तळ करू शकतात, जर आशुतोष दादा कोपरगाव शहरातले रस्ते करू शकतात, जर आशुतोष दादा 20-20, 25-25 समाजाला बोलून त्याला निधी उपलब्ध करून देऊ शकतात, जर आशुतोष दादा हे चुकलेलं कॉम्प्लेक्स आहे बस स्टँडचं त्या ठिकाणी गाळे निर्माण करू शकतात, माधव उद्यान समोरचे गाळे करू शकतात, पोलीस स्टेशनच्या मागची बिल्डिंग करू शकतात, असे असंख्य आशुतोष दादा काम करू शकतात. पण आशुतोष दादांनी जो मुद्दा होता पाणी पाणी पाणी, आशुतोष दादांनी 5 वर्षात तो पाण्याचा मुद्दा संपून टाकला. मग मला तुम्हाला सांगायचं की हे जे काही रस्ते झाले 28 गावांना या कोपरगाव शहरामध्ये न भूतो न भविष्य, जे नगर मला विनंती आहे की आशुतोष दादा वरतून जो काही निधी आणताय कोपरगाव शहरामध्ये, तो जर कोपरगाव शहरामध्ये खर्च करायचा असेल तर नगरपालिकेमध्ये एक ठराव लागत असतो. आणि तो ठराव जर झाला नाही, आशुतोष दादांनी लाखो काय करोडो काय किती जरी पैसे आणले, किती जरी काही करायचा प्रयत्न केला, पण तो आल्यानंतर नगरपालिकेमध्ये जर नगरसेवक चुकीच्या पार्टीचे निवडून आले, जर त्यांनी ठराव नाही घेतला तर तुम्हाला एकही कोपरगाव शहरात काम करता येणार नाही. परत आपलं दुर्गाव होईल, परत पाणी. कारण दादांनी 5 नंबरचं तळ केलं, दादांचं विजन आहे मला रोज या कोपरगाव शहरातील जनतेला पाणी द्यायचंय. या सगळ्या गोष्टीला फाटा बसल म्हणून तुम्हाला विनंती आहे माझी हात जोडून. राजकारणाच्या ठिकाणी असतं, मग काम करणारा माणूस आहे, कामाचा माणूस आहे. त्यांचा नगराध्यक्ष जर झाला, त्यांचे नगरसेवक आले तर आपल्या कोपरगाव शहरामध्ये रोज पाणी मिळेल, कोपरगाव शहरामध्ये रस्ते चांगले राहतील, आरोग्य चांगले राहतील, पलीकडे कॉम्प्लेक्स होते बस स्टँडच्या मागे याच भागातला विकास होतोय, समोर कॉम्प्लेक्स होतोय याच भागातला विकास होतोय. तुम्ही सगळ्या गोष्टी समजून घ्या. फक्त चुकीचे लोक निवडून देऊ नका. जर चुकीचे लोक निवडून दिले, दादांनी किती पण निधी आणला, पण हे लोक ठराव होऊन देणार नाही. तुम्हाला कोपरगाव शहरामध्ये दादांनी 5 वर्षामध्ये काय काम असेल, काय आमदार करू शकतोय कोपरगाव शहराला दाखवून दिलेले. म्हणून तुम्हाला विनंती आहे माझी, दादांचे जे काही 2 नगरसेवक आहेत त्यांना आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे 3ही मतं घड्याळाला द्या. आता आपल्या सगळ्यांनी सांगितलं दादांनी या तालुक्यात किती कामं केले, शहरात कामे केले, त्यांनी वार्डात केले. दादांनी एवढा निधी आणला का रोज आम्ही 1 तास बोललो तरी कमी आहे. आपल्याला समोर तहसीलची इमारत असन, कोपरगाव नगरपालिकेची इमारत असन, इकडे 3 कॉम्प्लेक्स होणार असन, असे अनेक काम आहे जे दादांनी केले आणि करणार आहे. मित्रांनो, आणि इकडे बनलेल्या माझ्या महिला बंधू भगिनींना मला आठवतो दादा कमी 10 वर्षात असताना शिवनेरी तरुण मंडळाचा सभासद होतो आणि मला एक छंद होतो गणपती आला का त्या उत्सवात मी सहभागी व्हायचं. आज दादा मी तुमचा आभार मानतो का तुमच्यासारख्या दूरदृष्टी नेत्यांनी मला एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला या भागात नगरसेवक पदाची उमेदवारी करण्याची संधी दिली. त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम आपला आभारी आहे. आणि दादा, मी आपल्या इथल्या माझ्या बंधू आणि भगिनींना एवढं सांगतो का तुम्ही ह्या भागातले 2ही नगरसेवक विमल मावशी असतील, मी असन आणि नगराध्यक्षाचे उमेदवार काका कोटे यांना भरघोस मताने निवडून द्या. कारण की आम्ही नगरपालिकेत गेलो तरच दादा जो निधी आणतील आणि तो निधी शहराच्या विकासा कामासाठी मार्ग लागेल. तुम्हाला एकच सांगतो, मी या भागात लहानचा मोठा तुमच्या समोर झालो. मी जरी नगरसेवक झालो तरी तुमच्यासाठी तोच इम्तियाज राहील. तुम्ही मला कधी बी हाक मारा आणि इम्तियाज तू इकडे, तरी मी तोच इम्तियाज राहील. कारण की मी तुमचा जनसेवक म्हणून काम करणार आहे, ठेकेदार म्हणून मला काम करायचं नाहीये, मला ठेकेदार व्हायचं नाहीये. माझ्या घरात 1 वर्षापूर्वी माझे आई वडील होते, आज ते दोघं नाहीये. त्यांची इच्छा होती मी नगरसेवक व्हावं, पण तरी मी तुम्ही माझे बहीण म्हणून, माझी आई म्हणून, माझे वडील म्हणून माझ्या पाठीशी उभं राहा आणि मला नगरपालिकेच्या भागात काम करण्याची संधी द्या. एवढं बोलतो, माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. आपल्या कोपरगाव नगर परिषदेमध्ये आपला नगराध्यक्ष आणि आपल्या प्रभागातील नगरसेवक निवडण्यासाठी मतदान त्या ठिकाणी करायला जायचंय. त्या दिवशी आपल्या सर्वांना माझी विनंती आहे का आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं घड्याळ चिन्हाचं बटन दाबून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकाजी कोयटे
आणि आपले दोन्ही नगरसेवक त्या ठिकाणी भरघोस मताने निवडून द्या, अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतोय. मित्रांनो, आपल्या सर्वांना कल्पना 2016ला निवडणूक झाली नगर परिषदेची आणि आज त्याला 9 वर्ष पूर्ण झालेले. नगर परिषदेची निवडणूक 9 वर्षानंतर होत असताना ही अतिशय महत्वाची निवडणूक आपल्या कोपरगाव शहराचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे. 2016 साली आपण सर्वजण पाहता आठवतंय तर आपल्याला 2016 साली 23 दिवसांना पाणी मिळालं होतं. आठवतंय ना? 2016 साली आपण 23 दिवसांना पाणी बघितलं होतं आणि म्हणून त्या निवडणुकीमध्ये एक वेगळा निकाल आपण सर्वांनी घेतला. तो आपल्या सर्वांचा अधिकार आहे, त्याच्यावर मी काही बोलणार नाही. परंतु ते का पाण्याचा प्रश्न मिटलावा म्हणून आपण सर्वांनी मला 2019ला पहिल्यांदा आमदार म्हणून उपलब्ध करून दिली आणि म्हणून आपल्या या संधीच्या माध्यमातून मी राज्य सरकारकडनं पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली. आपल्या परिसरातल्या टाक्या असतील, आपल्या परिसरातली नवीन टाकी झाली पूर्ण, किंवा आपल्या परिसरातल्या पाईपलाईन असतील, काही नवीन पाईपलाईन त्या ठिकाणी टाकण्यात आल्या. आणि सर्वात महत्वाचं आपला 5 नंबर तलाव आपण त्या ठिकाणी पूर्ण केला आणि जे 23 ते 16 दिवसात आपल्याला पाणी होतं, आता आपल्याला ते पाणी 4 दिवसानंतर येतंय ना पाणी. परंतु आपल्याला एवढ्यावर न थांबता आपल्याला राहिलेले 4 तलाव याचं काम करून आपल्याला रोज पाणी त्या ठिकाणी घ्यायचंय. रोज पाणी घ्यायचं म्हणजे काय, आपल्याला साठवायची गरज नाही. आज आपल्याला 1 वर्ष झालेलं आहे, 4 दिवसानंतर पाणी येतंय, तरी आपली साठवायची सवय गेली का? अजूनही आपण 8-10 दिवसाचं पाणी साठवून ठेवतो. सवयीचा भाग आहे. इतके वर्ष आपण पाणी साठवत आलेलो आहे, ती सवय काय सहजासहजी जाणार नाही. ज्यावेळेस आपल्याला रोज पाणी होईल, दिवसाआड पाणी होईल, 2 दिवसाआड पाणी होईल, आणि मग 2 दिवसाला साठवायची एवढी सवय आपल्याला लागलेली. 2 दिवसानंतर पाणी झाल्यानंतर तुम्हीच वैतागून म्हणा आता मी नाही साठवत, लय वैताग घ्या, तेव्हा आपली सवय मोडेल आणि 2 दिवसानंतर पाणी येतंय, साठवायची गरजच राहणार नाही, आपली साठवण तिथं राहील. आणि म्हणून हा प्रश्न आपल्याला येत्या काळामध्ये सोडवायचा आहे. 3-4 दिवसाआड पाणी झालेले, रोज पाणी आपल्याला करायचंय. शहरातल्या गटारी प्रश्न असेल, आता भुयारी गटारची योजना मंजूर झालेली आहे. आपल्या सर्व गटारी भुयारी होणार आहे. अंडरग्राऊंड झाल्यानंतर ते सर्व पाणी आपण एका ठिकाणी ते जमा करून त्याच्यावर प्रक्रिया करून ते पाणी आपण बगीच्याला वापरता येईल, बांधकामाला वापरता येईल, साफसफाईला वापरता येईल. या योग्यतेचं आपण त्या ठिकाणी करणार आहे. ती योजना राबवायचं काम असेल किंवा आपल्या शहरातले, आता हा धारणगाव रोड आहे, काय परिस्थिती 2019च्या अगोदरची, या रस्त्याला इतके खड्डे होते आपल्याला 15-20 मिनिटं जायचे इकडून तिकडे जायचे. आता एवढं चांगलं झालेलं आहे, तुमच्या सगळ्यांची मागणी आली जागोजागी स्पीड ब्रेकर टाका. इतके ऍक्सिडेंट होत आहे, त्याला स्पीड ब्रेकर जागोजागी टाकावे लागले, तेव्हा जाऊन लोक हळू चालायला लागले. ही परिस्थिती मागच्या काळामध्ये होती आणि म्हणून ही परिस्थिती आपण मागच्या काळामध्ये बदललेली, परंतु काम काही संपलेलं नाही. संपलंय का काम? अजून भरपूर करायचंय. आपल्या महिलांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करायच्या आहे. आपल्या पोरांसाठी MIDC असेल या शहराच्या आजूबाजूला झाली पाहिजे, जेणेकरून आपल्या पोरांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल. आपल्याला कंपन्या या ठिकाणी आणायच्या आहे. आपल्या शहरामध्ये अजून त्याला विकसित करण्यासाठी विविध योजना या ठिकाणी राबवायच्या आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टी करायच्या असतील तर आपण दिलेली जबाबदारी मी पार पाडणार आहे. पण जो काही मी निधी मंजूर करून आणेल, हा निधी खर्च करण्याची जबाबदारी ही नगरपालिकेची असते. आणि नगरपालिकेमध्ये जर हक्काचा नगराध्यक्ष असेल, हक्काचे आपले नगरसेवक असतील, तर आपल्या अडचणी त्या ठिकाणी दूर होतील
आलेला निधी त्या ठिकाणी खर्च होईल. आणि तर विरोधी नगरसेवक जर गेले तर त्या कामांना आडवं पाडायचं, नगरपालिकेमध्ये विरोधी ठराव घ्यायचे, कोर्टामध्ये जाऊन त्या कामांना स्टे घ्यायचा, असे सर्व प्रकार मागच्या काळामध्ये झाले आणि ते पुन्हा होता कामा नये. आणि म्हणून ही काळजी घेण्याचं काम आपण येत्या 2 तारखेला करायचं. विधानसभेची जबाबदारी पूर्णपणे माझ्यावर दिलेली, तशी नगरपालिकेची जबाबदारी पण पूर्णपणे माझ्यावर द्यावी, म्हणजे कामामध्ये कुठेही अडथळा येणार नाही, काम दुप्पट तिप्पट गतीने त्या ठिकाणी होईल याची खात्री मी या ठिकाणी आपल्याला देतो. आपण त्या पद्धतीने 2 तारखेला करावं एवढी विनंती या ठिकाणी करतो. आपल्या ज्या काही अडचणी आहेत, आता समोर आपल्या नगरपालिकेच्या समोर एक शॉपिंग कॉम्प्लेक्स होणार आहे, तिथं व्यवसाय वाढणार आहे. त्याच्या बाजूला ही जी काय आपली जागा आहे इथं एक शॉपिंग कॉम्प्लेक्स होणार आहे, तिथं आपल्याला व्यवसायाच्या संधी मिळणार आहे. बस स्टँडच्या तिथं मागच्या बाजूला म्हणजे डेपोचा जो काय भाग आहे तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्सचं अर्ध काम झालेलं आहे, राहिलेलं अर्ध काम त्या ठिकाणी पूर्ण होऊन पलीकडच्या बाजूनी आपल्याला दुकानं त्या ठिकाणी व्यवसायासाठी उपलब्ध होणार आहे. अशा सर्व गोष्टी या ठिकाणी या परिसरामध्ये एक चांगलं वातावरण या ठिकाणी तयार होणार व्यवसाय करण्यासाठी. आणि म्हणून या सर्व गोष्टी आपण आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी करतोय. तुमच्या प्रभागामध्ये या सगळ्या गोष्टी होणार आहे किंवा पलीकडचा भाग त्या ठिकाणी विकसित होणार आहे, याचा फायदा आपल्या प्रभागाला निश्चितपणे होणार आहे. आणि म्हणून त्या पद्धतीने आपण विचार करावा. जे काही मतदान हे फार महत्वाचा विषय, 9 वर्षानंतर निवडणूक होते आणि पुढच्या 5 वर्षाचं भविष्य ठरवणारी ही निवडणूक आहे. आणि म्हणून आपण त्या पद्धतीने गांभीर्याने विचार करावा. याच्या अगोदर कधी आपल्याला पाण्याचा प्रश्न कधी सुटला, कारण मी ऐकत आलेलो आहे गेल्या 40 वर्षापासून हा प्रश्न आहे, प्रश्न वाढत गेला म्हणून त्याच्यावर कारवाई कधी झाली नाही. आपण संधी दिली म्हणून मी त्या ठिकाणी या सर्व गोष्टी मंजूर करून आणू शकलो. त्याच पद्धतीने मी पुढच्या काळामध्ये पण काम करून ज्या काही आपल्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी मी काम करणार आहे. आपल्याला अडचणीमध्ये कायम ठेवायचं आणि त्याच्यावर राजकारण करायचं ही प्रवृत्ती माझी नाही. आज अडचणी सोडवायच्या आणि पुढच्या अडचणी त्या ठिकाणी तयार असतात. पण पाणी आलं, रस्ते झाले, गटारी झाल्या, आपले कामं संपले का? पुढे भरपूर काम आहे. पुढच्या कामाला आपण त्या ठिकाणी प्राधान्य देऊ, त्याच्यावर काम करू. तुम्ही सर्वजण नागरिक म्हणून या ठिकाणी शहरामध्ये राहता. पाणी एक मूळ प्रश्न, बेसिक गोष्ट आहे, आपल्याला मिळायलाच पाहिजे. तर आपलं राहायला निम्म आयुष्य पाणी भरा पाणी फेकायच्यातच चाललंय. त्यामुळे या सर्व गोष्टींपासून आपल्याला मुक्तता पाहिजे असेल, आपल्याला रस्ते व्यवस्थित पाहिजे, कुठेही खड्डे त्या ठिकाणी असले पाहिजे, गटारीमध्ये कुठेही दुर्गंधी आली नाही पाहिजे, गटारी आपल्या भुयारी झाल्या पाहिजे. या सर्व बेसिक गोष्टी याच्या वरती जाऊन आपल्याला त्या ठिकाणी काम करायचंय. आणि म्हणून या सर्व लोकांना निवडून देण्याची विनंती या ठिकाणी करतोय. ज्या पद्धतीने आपण मला जबाबदारी दिलेली मी माझं काम प्रामाणिक करणार आहे. आणि जे नगरसेवक आता आपण उमेदवार या ठिकाणी दिलेले त्यांच्याकडनं काम करून घेण्याची जबाबदारी देखील माझी राहणार आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती, 2 तारखेला घड्याळ, बाकी दुसरीकडे लक्ष द्यायचं नाही. बाकीच्या लोकांनी काय केलेलं आहे सांगायला त्यांना कुठेही जागा नाही. आणि म्हणून वेगळ्या पद्धतीने आरोप काकाजी कोयटे असतील, आपले नगरसेवक पदाचे उमेदवार असतील किंवा मी असेल, माझ्यावर सातत्याने त्या ठिकाणी करताय. कारण स्वतःच सांगायला काही नाही, त्याच्यावर दुसऱ्याची लाईन कमी करायची, स्वतःची लाईन मोठी करण्यापेक्षा दुसऱ्याची लाईन कमी करण्यामध्ये ते लोक त्या ठिकाणी काम करताय. परंतु आपण काम करून तुमच्या अडचणी कमी कशा होतील यासाठी काम करून आपली लाईन मोठी करायचं काम त्या ठिकाणी आमच्या माध्यमातून होईल एवढा शब्द या ठिकाणी देतो. आपण सर्वजण मोठ्या संख्येने या सभेसाठी उपस्थित झाले त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि येत्या 2 तारखेला घड्याळ, दुसरं काही लक्षात ठेवायचं, तिन्ही ठिकाणी नगराध्यक्ष पदाचं घड्याळ, नगरसेवक पदाचंही घड्याळ, दुसरीकडे काही लक्ष द्यायचं कारण नाही. काव चमू तुम्ही काही बोललेच नाही आज.
गाड्या 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 गाड्या. एवढं लक्षात ठेवा, एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.